आज नवीन घराचा गृहप्रवेश होता. त्याच्यासाठी तर आमची नणंद भावजांची खूप धावपळ चालली होती. दोघींनी मस्तपैकी खालून सगळं सामान वर आणण्यासाठी माझ्या बाळानं पण तितकीच मदत केली होती खरं तर. आणि मोठ्याला तर बरंच वाटत नव्हतं, त्यामुळे त्याला काय नुसता आरामच करायचा होता. मस्त सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही गृहप्रवेश करायला घेतला होता. मस्त गृहप्रवेश केला आणि कलश सगळ्या घरातून फिरवून मस्त स्थापित करून घेतला. आता काय म्हटलं, चला सगळी पूजा करून घ्यायची होती आपली कुलदेवतेची. सगळी काही पूजा करण्यासाठी कुलदेवतेचा फोटो खाली घेतला. एक कुळदैवत म्हणजे आपल्या एक पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आपली जी कुळदेवी असते तिचं पहिल्यांदा खरं तर मस्त फोटो काढून घेतला. आणि खरं तर आम्हाला कुळदेवी मायक्का देवी आहे आणि तिचा फोटो मस्तपैकी आम्ही काढून खाली घेतला. कळस आणि गणपती पूजन करायचं होतं त्याच्यासाठी. खरं तर सगळं काय मस्त सगळी व्यवस्थित तयारी केली आणि आता खरं तर पूजेला सुरुवात करणार. आणि घरगुती पद्धतीने आम्ही साध्या पद्धतीनेच गृहप्रवेश करणार होतो. छानपैकी ह्यांनी पूजा करत होते. मी फक्त आपला हाताला हात लावला आणि सगळी काही पूजा छानपैकी आम्ही सर्वांनी मिळून करून घेतली. आणि आपलं घर एक नुसतं घर नसतं, एखाद्या नवीन घरात यायचं म्हणल्यावर खरं तर पूजा राहिली पण गृहप्रवेश तर केलाच पाहिजे खरं तर. आणि त्यामागं बरंचंच काही दडलेलं महाशास्त्र असतं, पण ते आपल्याला माहीत नसतं. पण जाऊ द्या, आपण कायमस्वरूपी राहणार आहे म्हणून आम्ही आपला साध्या पद्धतीने गृहप्रवेश करून घेतला. कसा वाटला गृहप्रवेश ते तुम्हाला ते नक्की सांगा. खरं तर साध्या पद्धतीनेच केला होता, एवढा काही जास्त ह्याच्यात नव्हता केला, थाटामाटात जसा जमेल तसा केला होता. आणि छानपैकी सगळी पूजा केली आम्ही दोघांनी, नमस्कार केला. आणि नंतर काय आता गणपती पूजन म्हणलं, ओम गणपते नमो नमः या मंत्राचा पण आपल्याला जप करायचा होता 108 वेळा. मस्तपैकी दोघांनी त्या मंत्राचा जपही केला आणि धरतीलाही नमस्कार केला आणि सगळी पूजा छानपैकी सगळी पूजा झाली होती. आता नवीन घरात पूजा झाल्यानंतर आपल्याला बरशीच अजून काय असतं. नंतर काय आपली अन्नपूर्णा, शेगडी, आपलं किचन. इथं शेगडीची पण पूजा करायची होती. किचनमध्ये म्हणलं खरं तर आपल्या किचनमध्ये भरपूर काही पदार्थ शिजले जातात आणि जी रोज अशी पूजा केल्यानंतर अन्नपूर्णा पण आपल्यावर प्रसन्न होते. पण रोज पण मी अशी पण हळदी कुंकू लावून पूजन करतेच, पण आज खरं तर नवीन घरात म्हटलं मस्तपैकी शेगडीची पूजा करून घेतली. हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून, फुलं अर्पण केली. आणि आता काय दूधही उतू घालवायचं होतं म्हणून मस्त सगळं काही झालं. आता पातेल्यामध्ये दूध ओतून म्हटलं चला आता दूध उतू घालवण्याच्या तयारीला लागलो होतो. आणि नंतर दूधही तापत ठेवलं होतं छानपैकी गॅसवर. दूध तापत होतं आणि खरं तर दूध कुठल्या दिशेला उतू जातं त्याच्यावर राहतं सगळं. हे मलाही माहीत नव्हतं. ज्या दिवशी आम्ही पूजा केली त्या दिवशीच कळलं खरं तर. आणि खरं तर दूध पण गेलं होतं छानपैकी उतू. सगळं काही मस्त झालं होतं. असा झाला होता खरं तर आमचा गृहप्रवेश. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जर गृहप्रवेश तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला. आणि सगळं काय व्यवस्थित झालं होतं. रोजचे ब्लॉग बघण्यासाठी ही चॅनल आपलं सबस्क्राईब करा. मग चला, दूधही छानपैकी उतू आलं होतं बघा. मग मस्त दूध उतू गेलं तेवढ्यात गॅस बंद केला. पण खरं तर दूध उतू येतं ना, जीव खालीवर होतो ना, आपण कायम दूध ही करत असतो. त्यामुळे चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.